बरोबर आहे. 2021 साली सामाजिक सुरक्षा विभागाने केलेल्या कारवाईमध्ये सदर महिलेवर गुन्हा दाखल होता आणि वरिष्ठांचे आदेश होते की फरार पाहिजे आरोपी हे ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात यावी. म्हणून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही टीम तयार केली होती. त्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की सदर गुन्ह्यामध्ये आजनी पोलीस स्टेशनमध्ये जो गुन्हा दाखल होता 376 पोक्सो आणि पिटा ॲक्टप्रमाणे, त्यामध्ये सदर महिला गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होती. तिचं नाव होतं शिल्पा सूरज हावरे. ही लेडीज गुन्हा दाखल झाल्यापासूनच फरार होती. तर आमच्या पथकाला काल माहिती मिळाली की सदर लेडीज ही नागपूर शहरामध्ये आलेली असून आमचे पथक आणि महिला पोलीस यांनी सदर ठिकाणी जाऊन तिला ताब्यात घेतलं आहे आणि तिची वैद्यकीय तपासणी करून आजनी पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. पुढची कारवाई ही आजनी पोलीस करत आहे. सदरबाबत तपास आजनी पोलीस करत आहेत. आम्हाला आमच्या पथकाला माहिती मिळाली होती की तिच्यावर गुन्हा दाखल आहे आणि ती अमुक परिसरात राहण्यास आलेली आहे. म्हणून माहिती मिळाल्यावरून आम्ही ताब्यात घेतलेला आहे. पुढचा तपास आजनी पोलीस करत आहे. वरिष्ठांच्या आदेशाने चालू होतं. आम्ही स्वतः आणि आमची पूर्ण सामाजिक सुरक्षा विभागाची टीम होती आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे कामगिरी झालेली आहे.